साध्या सौवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी। संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर करून तुम्हा आम्हा सर्वांना भगवद्गीतेचे ज्ञान दिले। या संत ज्ञानेश्वरांना एक पत्र लिहिलंय, ते वाचून दाखवतेय। तुम्ही सगळे विसरले असतात याच्या अगोदर वाचलेलं, म्हणून परत वाचून दाखवतेय। नमस्कार, मी समाजातील एक विचारशून्य घटक बोलतीये। आपण आत्मबोधेच्या वाटेला जाऊन विश्वाचा बोध केला। उपनिषदांचे सार गीतेमध्ये सांगितले। ज्याला गीता कळते त्याला संस्कृती कळते, आणि ज्याला संस्कृत कळते त्याला गीता कळते। जनसामान्यांनाही भगवद्गीता कळली पाहिजे, कारण भक्त आणि भगवंत यांचं नातं विचारात घेता भगवंताने सुद्धा भक्तांच्या भाषेत बोललं पाहिजे। भगवंतांची भाषा संस्कृत आणि मराठी माणसांची भाषा मराठी। भक्तांनाही भगवंतांचा विचार कळावा म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली। आजचे जग स्वार्थी आहे, पण तुम्ही आमच्यासाठी आपल्यासाठी काही न मागता जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले। त्यातून तुम्ही वसुदैव कुटुंबकमचा संदेश दिला। आजचा मनुष्य स्वतः आणि स्वतःचे कुटुंब सोडून दुसऱ्याचा विचार करत नाही, पण माऊली तुम्ही हे विश्वासी माझे घर हे 12व्या शतकात